नमस्कार, KB9 न्यूजच्या मुख्य बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद खेकाळे. एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. महायुतीमधलं जागा वाटपाचं युद्ध अखेर शांत होण्याच्या मार्गावर. प्रत्येकी 135 जागांचा नवा प्रस्ताव. सोनिया गांधी आणि शरद पवारांची भेट पुन्हा लांबली. आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा वाढला. पिंपरीतल्या विठ्ठलनगर झोपडपट्टी प्रकल्पात करोडो रुपयांचा फेरफार. विरोधी पक्षनेते विनोद नडे यांचा आरोप. आमदार विलास लांडे यांच्या हॅट्रिकसाठी मतदारही सरसावले. उमेदवारीबाबत जनतेमध्ये उत्सुकता वाढली. आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्याचं समाधान. सुवर्णपदक विजेता अक्षय कोळपकरची KB9ला विशेष मुलाखत. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जागा वाटपावरून महायुतीमध्ये सुरू असलेलं महायुद्ध अखेर संपण्याची चिन्ह आहेत. भाजपनं शिवसेनेकडे तडजोडीचा नवा फॉर्म्युला पाठवलाय. प्रत्येकी 135 जागांचा हा प्रस्ताव आहे. पण भाजप 130 जागांपर्यंत तडजोडीला तयार होण्याची शक्यता आहे. आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. जागा वाटपावरून सुरू झालेलं महायुतीतलं महायुद्ध रंगतदार होत चाललंय. अखेर महायुती तुटणार नाही असं भाजप पाठोपाठ शिवसेना नेत्यांनी सांगितलंय. मातोश्रीवर बैठक झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्राला काँग्रेस मुक्त करायचा आहे आणि हा दोन्ही पक्षाचा मनोदय आहे. त्यामुळेच आम्ही एकत्र आलो आहोत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी मिळून ही युती स्थापन केली. त्यामुळे एकत्र राहूनच महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी आमच्याकडून कुठल्याही अडचण येणार नाही. महाराष्ट्रासाठी जे चांगलं करायचं त्यासाठी आम्ही पुढाकार घेणारच आहोत. पण 150हून अधिक जागांची मागणीवर ठाम असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. पाहुयात काय म्हणालेत आदित्य ठाकरे. एकतर खूप दिवस ही चर्चा होती. मला माहित नाही कोणाला माहिती की नाही, पण आतून तर चर्चा चाललेली होतीच. दोन्ही पक्षांचा हा एक मनोदय आहे की महाराष्ट्रात एक काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करायचं, भ्रष्टवादी काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करायचं आणि मग भगवी सत्ता आणून विकास करायचा महाराष्ट्र. हा दोन्ही पक्षांचा मनोदय आहेच. एकत्र राहून जसं आलेलो आहे तसं करत राहायचं. जे बाळासाहेबांचे विचार आहेत किंवा जे महाजन काकांनी एक युती बनवलेली ती ठेवायची. आता फॉर्म्युला काय असणार, कसं असणार हे अर्थात आतली गोष्ट आहे. ते तुम्हाला सगळ्यांना कळेलच. कुठे बैठक होते तुम्हाला आमच्या आधी कळतं. कधी कधी तुम्ही प्रेसवाले पहिले पोचता. पण ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. प्रत्येक युतीत ह्या गोष्टी होत राहतात. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. नक्कीच ज्यांना काही अधिकार आहेत बोलायचे त्यांना बरोबर माहिती आहे काय चाललेलं युतीत आणि काय नाही चाललेलं. नक्कीच बाळासाहेबांनी आणि महाजन काकांनी जी युती बनवलेली आहे, माझा तर प्रयत्न आहे की तिसऱ्या पिढीपर्यंत जावी आणि पुढेही महाराष्ट्राच्या विकासासाठी जे काही चांगलं असेल ते शिवसेनेच्या हातून घडेल. इंटरफेअर नव्हतं, प्रत्यक्ष समोर येत नव्हते. तुम्ही आला तिकडे ठाकरेंनीच इंटरफेअर केल्यानंतर तोडगा निघतोय. बघा, ह्याच्यात प्रत्येक शिवसैनिक हा ठाकरे असतोच आणि ज्या लोकांना सांगितलं बोलायचं हे बोलण्याचा अधिकार आहेच आमच्याकडून तरी. आणि मी जे आलोय हेच सांगायला आलोय की कोणालाही कुठच्याही पक्षात आमच्याकडे तरी इगो नाहीये. बोलणी करायला तयार आहे. महाराष्ट्रासाठी जे काही चांगलं असेल ते आम्ही करायला तयार आहोत आणि ते आम्ही करणार. बातचीत तो आज पहले जो भी कहा जा रहा था कि फ्रीज है वो थॉ हो गया. जो बातचीत जारी थी उसको आगे लेके गए हैं. बिल्कुल फॉर्मूला पे बात हो रही है. दोनों साइड से प्रस्ताव है, लेकिन वो जो है ओम जी और उद्धव जी फाइनल जो कोई कॉल होगा वो डिसाइड करेंगे और फिर दोनों प्रेसिडेंट्स डिसाइड करेंगे. लेकिन ये दोनों पार्टियों का मनोदय है कि युति बरकरार रहे, इसको आगे लेके जाए और महाराष्ट्र के हित में बात करे. तो जो भी महाराष्ट्र के हित में होगा वो शिवसेना करेगी. बीजेपी ने अभी क्या फॉर्म, लेकिन सवाल उठने लगा था कि जिस तरीके से बीजेपी मानने के लिए तैयार नहीं है तो सवाल नहीं. देखो, दोनों पक्ष के भूमिकाएं हैं. अपने अपने हित में तो कहेंगे ही बातें, लेकिन इसके आगे बढ़कर महाराष्ट्र के हित में बातें करनी है और वो शिवसेना तो कर रही है, करेगी. जहां तक मुख्यमंत्री पद का बात है तो कौन रहेगा मुख्यमंत्री? क्योंकि बीजेपी का मसला है. देखो, जाहिर है कि हमारा कैंडिडेट तो आपको सबको पता है. हमने कैंपेन भी जारी की है और इसमें मुख्यमंत्री कौन है क्या है, मुझे लगता है इससे बढ़कर उद्धव जी के मन में जो महाराष्ट्र के लिए सपना है और जो कर दिखाना चाहते हैं वो बात हमें आगे लेके जानी है और इसमें हर शिव सैनिक, हर युवा सैनिक आगे बढ़कर काम करेगा. मिशन 150 आमचं आहेच. मिशन 150 आहेच. हे आम्ही, मला जागा किती सोडणार वगैरे हे मला माहित नाही, पण आम्ही जीवे पार लावून आम्ही काम करू आणि जिंकणार हे दाखवणार.
शुक्रवारी दुपारी भाजप नेत्यांची बैठक झाली आणि भाजपनं 119 जागांचा प्रस्ताव अमान्य करत चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवला. त्यानंतर शिवसेनेच्या काही महत्वाच्या नेत्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर जागा वाटप रात्री निश्चित होईल असं उद्धव ठाकरे यांनी अंतिम निर्णय घेतील असं सुभाष देसाईंनी सांगितलं होतं. यापूर्वी भाजपनं अनेक तडजोडी केल्या आहेत, तेव्हा शिवसेनेनं आता विचार करावा असं भाजपचं म्हणणं होतं. शिवसेनेनं ज्या कधीच जिंकल्या नाहीत अशा 59 जागांवर चर्चा व्हायला हवी अशी भाजपची भूमिका आहे. त्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये चर्चा झाली आहे. रात्री उशिरा पुन्हा सेना भाजपची बैठक आयोजित करण्यात आली होती. एक विषय याला अधिकचा मी जोडू इच्छितो की जेव्हा महायुतीच्या आधी युतीची चर्चा ज्यावेळेस झाली होती आणि युती ठरली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 32 जागा भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या लढवाव्या हे सूत्र होतं आणि त्याच वेळेस 16 जागा शिवसेने लढवायच्या होत्या. हळूहळू पुढच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या 6 जागा आम्ही युती टिकवण्यासाठी शिवसेनेला दिल्या आणि त्यामुळे आज शिवसेना 26 जागा लढत आहे. आजचं चित्र असं आहे त्या संदर्भामध्ये की 22 जागा शिवसेना लढत आहे आणि त्याबरोबरीला 26 जागा 6 कमी झाल्यामुळे भाजप लढत आहे. अगदी 7वी जागा ज्यावेळेस महायुती झाली आणि महायुती टिकवण्यासाठी ही टिकली पाहिजे म्हणून महायुतीमधली सिटिंग जागा जी रामदासजी आठवलेंना देण्यात आली ती प्रकाशजी आठवलेंची सिटिंग राज्यसभेची जागा आम्ही त्यांना दिली. म्हणजे एकंदरीत भाजपने महायुती किंवा युती टिकवण्यासाठी लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या मिळून 7 जागा दिल्या, पण त्याऐवजी एकही जागा शिवसेनेची आम्हाला विधानसभेसाठी मिळालेली नाही. विधानसभा जी त्यावेळेस लढत होती 171 जागा शिवसेना ती आजही 169 जागा लढते आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या बाकी 7 लोकसभेच्या जागा कमी झालेल्या आहे. आमचा शिवसेनेला प्रस्ताव असा आहे की ज्या 25 वर्षामध्ये कधी जागा आल्याच नाही निवडून, ज्या जागाच निवडून आलेल्या नाही त्या जागांच्या संदर्भामधली चर्चा व्हावी आणि त्या जागांच्या संदर्भातल्या काही जागा आपल्याला मिळाव्या ही आहे. म्हणजे भाजपनेच फक्त त्याग करावा आणि शिवसेनेने बाकी आमचा फॉर्म्युला जसाचा तसा राहील ही भूमिका आमच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही आणि त्यामुळे आमचा शिवसेनेला आग्रह आहे की आम्ही 7 लोकसभेच्या जागा राज्यसभेत आपल्याला दिल्या त्याऐवजी त्या जागा कधी निवडूनच आल्या नाही. अशा जागांचा तरी फेरविचार झाला पाहिजे आणि ही युती टिकली पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. हे तर आधी पण तुम्ही सांगितलं होतं नवीन प्रस्ताव असा कुठला आहे जो सेनेला मान्य होईल, तुम्ही काय आजच्या नवीन प्रस्ताव असा काय है जो मान्य होईल सेनेला? जब भारतीय जनता पार्टी की और शिवसेना का अलायंस हुआ 25 साल पहले, तो 25 साल पहले जब शिवसेना भारतीय जनता तो 32 जगह लोकसभा की भारतीय जनता पार्टी का लड़ने के लिए एक सूत्र तय हुआ और उसमें 16 जगह खाली शिवसेना लड़ती थी. धीरे धीरे ये 25 साल में भारतीय जनता पार्टी की 6 जगह जो है राज्य लोकसभा की वो शिवसेना को हमने दे दी क्योंकि अलायंस टिकना चाहिए, रहना चाहिए. अलायंस अवैध है ये दिखाने के लिए और करने के लिए और मजबूती के रहने के लिए हमने हमारी जो जगह की 6 सीट वो हमने शिवसेना को दी और भारतीय जनता पार्टी 32 में से 26 पर आई. अभी जहां महायुति हुई वहाँ हमने रामदास जी आठवले को जो जगह दी वो हमारी प्रकाश जावड़ेकर की सिटिंग जगह दी, मतलब 7वीं जगह हमने दी. तो हमने ये शिवसेना से अपील किया कि जब 7 जगह शिवसेना को भारतीय जनता पार्टी ने हमने ही त्याग किया है उसके अगेंस्ट में आपने एक भी विधानसभा की सीट हम लोगों को नहीं दी. हमारी तो वैसे 42 सीट होती है कि आपने 42 सीट देना चाहिए लोकसभा के अगेंस्ट में, फिर भी युति कायम रखने के लिए हमने ये त्याग किया. अभी हमारी ये मांग रही शिवसेना के साथ कि जो 25 सालों में जो सीट कभी शिवसेना ने जीती ही नहीं, जो सीट ऐसे 59 सीट है कि जो कभी जीती ही नहीं, आज तक 25 साल में जीती नहीं, ऐसी सीट के बारे में चर्चा करके उसमें से कुछ सीट भारतीय जनता पार्टी को मिलनी चाहिए. हमने त्याग किया है युति रखने के लिए, हमने खाली ऐसा नहीं किया है. 7 जगह हमने आपको दी है और वो भी सिटिंग सीट थी हमारी, कई सीट उसमें से सिटिंग सीट लोकसभा की राज्यसभा की. तो हमारी मांग है कि जब हमने इतने 7 सीट लोकसभा की आपको दी और आप उसमें से जो कभी चुन के आई ही नहीं वो जगह वो राष्ट्रवादी और कांग्रेस के गले में डालने की वजह हम लोगों को अगर देते हैं तो हम कोशिश कर सकते हैं कि वो पार्टी में आ जाए. शिवसेनेनं आपला फॉर्म्युला भाजपला सोपवलाय, पण त्यांच्याकडून कुठलाही निरोप आला नसल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी जागा वाटपाचा खेळ भाजपवरच उलटवलाय. रात्री 11 वाजेच्या सुमारास शिवसेनेची महापौर बंगल्यावर बैठक संपली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपकडे बोट दाखवत
जागा वाटपाचा चेंडू भाजपच्या कोर्टात टोलावलाय. पाहुयात काय म्हणालेत उद्धव ठाकरे. एक मोकळा श्वास घ्यायला आणि पाय मोकळे करायला आलो होतो, बाकी बैठक नव्हती. इकडे अजिबात बैठक वगैरे नव्हती. दिवसभर बसून बसून काम करून कंटाळल्यामुळे मी जरा मोकळा श्वास घ्यायला आलो होतो. बरोबर आता बैठक होणार आहे, होणार आहे का? अजून माझ्याकडे काही निरोप नाही. पण तुम्ही ठीक आहे. तुमच्या भूमिकेवर कायम आहात उद्धवजी. मी माझं जे काय आहे ते त्या शिवसेनेला योग्य वाटतं तो प्रस्ताव दिलेला आहे आणि त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाकडनं जे काय उत्तर येईल ते तुम्हाला कळेल. ठीक आहे. जागा सोडणार आहात. वळूयात पुढच्या बातमीकडे. एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपावरून खडाजंगी सुरू आहे, तर दुसरीकडे आघाडीतही जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 4 दिवसांपासून शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामधली बैठक लांबणीवर पडते. त्यामुळे पवार आणि सोनियांची भेट कधी होणार आणि कधी आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात होणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. शुक्रवारी नवी दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली. त्याआधी पवार आणि सोनिया यांच्यात आघाडीची चर्चा होईल अशी शक्यता होती, मात्र ती पुन्हा एकदा फोल ठरली आहे. त्यामुळे महायुतीचं काय होतं याकडे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते लक्ष ठेवून असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आघाडीचं सूत्रही महायुतीच्या अस्तित्वात अवलंबून आहे की काय अशी शंका उपस्थित होते. अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली पुन्हा काम करणार नाही असं सांगून आपला मार्ग वेगळा असल्याचं सूचित केलं होतं. तर काँग्रेसनेही आपली 288 जागांवर लढण्याची तयारी पूर्ण झाल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आघाडीतही बिघाडीचे संकेत मिळाले होते. आता सोनिया गांधी ही पवारांची भेट टाळत असल्यानं ही टाळाटाळ म्हणजे स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याची चर्चा रंगते. पिंपरीतल्या विठ्ठलनगर झोपडपट्टी प्रकल्पात करोडो रुपयांचा फेरफार करण्यात आला आहे. तसंच या सर्व प्रकरणावर आयुक्तांना माहिती असूनही त्यांनी मौन धरल्याचा आरोप पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते विनोद नडे यांनी केलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन करण्यात आलंय. परंतु पालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने प्रकल्पात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही यावेळी विरोधी पक्षनेते विनोद नडे यांनी केला. शहरातील विठ्ठलनगर झोपडपट्टी प्रकल्पात सर्वात जास्त भ्रष्टाचार झाल्याचं सांगत नडे म्हणाले की प्रकल्पाचा ठेका इंदू बिल्डरकडे देण्यात आला, मात्र काम अर्धवट असूनही त्यांना पूर्ण पैसे का देण्यात आले असा सवालही त्यांनी केला. या प्रकल्पात पालिकेच्या करदात्या नागरिकांच्या करोडो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली असून एकूण 14 इमारती बांधण्याची मंजुरी देण्यात आली होती, मात्र त्यातील केवळ 13च इमारती बांधण्यात आल्या. त्यामुळे 122 कुटुंबांना याचा फटका बसला असल्याचं नडे यांनी सांगितलं. तसंच ज्या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं आहे त्यातही मोठ्या प्रमाणात गळती होत आहे आणि हा सर्व प्रकार पालिकेतील अधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना माहीत असूनही सर्वजण याबाबत मौन बाळगून असल्याची धक्कादायक माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसंच इमारतीत असणाऱ्या व्यापारी गाळ्यांबाबत कोणतंच पाऊल उचलण्यात आलं नाहीये. उलट या ठिकाणचे नागरिक छोटा मोठा व्यवसाय करून आपली उपजीविका करत असल्याचं नडे यांनी सांगितलं. या सर्व प्रकाराबाबत आपण आयुक्त राजू जाधव यांना एक पत्र पाठवलं असून या सर्व प्रकारांवर खुलासा देण्यास सांगितलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन करण्यासाठी जो प्रकल्प राबवण्यात आला, त्या प्रकल्पामध्ये एकूण 9 प्रोजेक्ट पिंपरी चिंचवड शहरामध्ये राबवण्यात आले. त्यामध्ये आम्ही विठ्ठलनगर झोपडपट्टी परिसराचा सर्वे केला आणि हा सर्वे करत असताना आम्हाला अनेक गोष्टी त्या ठिकाणी निदर्शनास आल्या. संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि त्यावेळेचा सत्ताधारी पक्ष या सर्वांनी संगमताने जवळजवळ 15 ते 20 कोटीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केल्याचं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. कारण त्या ठिकाणी जे काम झालेलं आहे त्या कामाची क्वालिटी अतिशय निकृष्ट दर्जाची आहे आणि त्या ठिकाणी 14 बिल्डिंगची नियोजन असताना केवळ 13 बिल्डिंग त्या ठिकाणी बांधण्यात आल्या. 10 बिल्डिंगमध्ये लोक राहायला गेलेले आहेत. 3 बिल्डिंग अद्याप खाली आहे आणि त्या 3 बिल्डिंगची अवस्था इतकी बेकार परिस्थिती त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणचे दरवाजे, ग्रिल, खिडक्या, वायरिंग सगळं चोरीला गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी इंदू प्रोजेक्ट नावाच्या बिल्डरला त्या ठिकाणी हा ठेका देण्यात आलेला होता आणि त्या ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. सर्वसाधारणपणे जर उदाहरण द्यायचं झालं तर लिफ्टच्या बाबतीमध्ये प्रत्येक लिफ्टला जनरेटरचं बॅकअप त्या ठिकाणी आवश्यक असताना कुठल्याही लिफ्टला बॅकअप त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात स्वतंत्र पाण्याची टाकी त्या ठिकाणी नाही आहे. ड्रेनेज लाईन देखील अतिशय कमी व्यासाची टाकलेली आहे. त्यामुळं
खूप प्रॉब्लेम्स लोकांना त्या ठिकाणी क्रिएट झालेल्या आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये गेले 3-3.5 वर्ष राहुल भोसले असतील किंवा त्यांचे वडील जे माजी महापौर हनुमान भोसले हे सातत्याने त्या ठिकाणी फॉलोअप घेतात, परंतु अधिकारी असतील किंवा आयुक्त असतील कोणी या गोष्टीकडे सातत्याने दुर्लक्ष करतात. येणाऱ्या काळामध्ये जर हे प्रॉब्लेम्स दूर झाले नाही तर एक सर्व नागरिकांना आम्ही हाताशी धरून खूप मोठं आंदोलन त्या ठिकाणी करू अशी आयुक्तांना आम्ही त्या ठिकाणी लेखी निवेदन दिलेलं आहे. महानगरपालिकेचं काम प्रोजेक्ट आहे, केंद्र सरकारकडूनही याला पैसे मुख्यमंत्र्यांकडे काही मागणी करण्यात याबद्दल मुख्यमंत्र्यांकडं जेनूर अंतर्गत जे काही घोटाळे झालेले आहेत शहरामध्ये त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु आत्ता हा महानगरपालिकेच्या अखत्यारीत विषय असल्यामुळे सातत्याने आम्ही आयुक्तांकडे या संदर्भात आपण लक्ष घालावं या संदर्भात आयुक्तांना वेळोवेळी वेळ देखील मागितला, परंतु ते दुर्लक्ष करतात. ह्यामागे जर कोणी राजकीय व्यक्ती त्यांना साथ देत असेल तर त्याची देखील आम्ही गय करणार नाही, हे या निमित्तानं मी या ठिकाणी सांगतो. आंबेगाव तालुक्यातल्या माळीन दुर्घटनेसाठी दक्षिण कोरियातल्या मराठी मंडळानं आर्थिक मदत केली आहे. माळीन गावच्या पुनर्वसनासाठी आपला हा छोटासा प्रयत्न असल्याचं मंडळानं म्हटलंय. इंडियन्स इन कोरिया आणि कोरिया इंडिया असोसिएशनच्या सहकार्याने मराठी मंडळानं 4 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. यावर्षी गणेशोत्सवापूर्वी माळीण दुर्घटना घडली, त्यामुळे कोरियातील सेऊल शहरात नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या अमित भट्ट यांनी गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याची कल्पना मांडली होती. त्यानंतरच ही मदत कोरियाकडून देण्यात आली आहे. वाल्हेकरवाडी परिसरातल्या एका इमारतीमध्ये गॅस गळती होऊन मोठा स्फोट झाला. ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे 6:15च्या सुमारास घडली. यात 6 जण जखमी झाले आहेत. यातल्या 4घांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय. जखमींच्या उपचारासाठी सर्व जबाबदारी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी उचलली आहे. वाल्हेकरवाडी परिसरात तानाजी वाल्हेकर यांच्या मालकीची इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील B6 या खोलीत हा स्फोट झाला. रात्रभर गॅस सिलेंडरच्या ट्यूबमधून गॅसची गळती सुरू होती, त्यामुळे खोलीमध्ये गॅस भरला होता. सकाळी गॅस पेटवल्याबरोबर भीषण स्फोट झाला. यात आसपासच्या 9 खोल्यांचंही नुकसान झालं. 3 जण भाजून तर शेजारची भिंत कोसळल्याने 1 जण जखमी झालाय, तर 1 जण दरवाजा अंगावर पडून जखमी झाला. घटना कळताच अग्निशामक दलानं मदत कार्य सुरू केलं, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. जखमींपैकी 4घांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसप्पा बसुराज, मोरेश्वर आंबेकर, अशोक पवार, शरद पवार आणि अन्य 2 जण जखमी आहेत. यातल्या 5 जखमींवर YCM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर, साधारण किती वाजताची घटना आहे? साधारण आम्ही फर्स्टशिपला आल्यानंतर 7 वाजता आम्हाला एक्झॅक्ट 7 वाजता उल्लंघनावरून कॉल दिला गेला. त्यानंतर आम्ही तो कॉल अटेंड करण्यासाठी जे आम्ही इथं आलो तर त्या घटनास्थळी आम्ही हा गॅस लिकेजने किंवा कशाने स्फोट झालेला होता हे काही कळलेलं नाही. पण ह्या ज्या घरात स्फोट झाला त्या घरात आम्हाला 3 लोक जखमी भेटले. त्याच्यातून एक वयोवृद्ध, नाव आंबेकर आहे त्यांचं, पण पूर्ण डिटेल त्यांचे नाव कळलेलं नाही. एक वयोवृद्ध जवळजवळ 60 ते 70-80 वर्षाचा एक वृद्ध आहेत. एक 50 ते 40 वर्षापर्यंत एक तरुण आहेत. त्याच्यानंतर पलीकडच्या घरात ह्या स्लॅबच्या पलीकडे जी भिंत पडली त्याच्याकडे रेंटवर लहान म्हणजे मुलं राहत होते, नुसते बॅचलर मुलं होते. त्याच्यातून एक मुलगा भिंत त्याच्या अंगावर पडल्यामुळे तो पूर्ण सिरियस आहे म्हणतात. त्याला लोकमान्य हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. आणि इथं साधारणतः 8 घरं, टोटल 8 घराचे सगळं म्हणजे पॅक केलेले आहेत, भिंत पडलेले आहेत, दरवाजे तुटलेले आहेत. आणि इथं कुठली प्राथमिक अजून लोकल कुठले म्हणजे सध्या फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी इथला ताबा घेतल्यामुळे इथं लोकल लोक भेटलेले नाहीत आणि त्यांची आम्हाला पूर्ण डिटेल माहिती कळालेली नाही. सर, आपलं नाव? माझं लिडिंग फायरमन अशोक इंगवले. सर, हे जे जखमी झाले त्यात महिला पुरुषांचा आकडा आपल्याला सांगता येईल का? पुरुष 3, महिला नाही कुणी आम्हाला आढळले. एक मुलगी. पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावरील उभारण्यात आलेल्या महावितरणच्या प्रकाश भवन या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये महावितरणच्या 4 कार्यालयांचं स्थलांतर झालंय. आता यापुढे दैनंदिन कामकाजाला याच कार्यालयातून सुरुवात होणार आहे. स्थलांतर झालेल्या कार्यालयामध्ये प्रादेशिक कार्यकारी संचालक, अधीक्षक अभियंता गणेश खिंड मंडल, कार्यकारी अभियंता शिवाजीनगर विभाग कार्यालयांचा समावेश आहे. तर चतुशृंगी मंदिरासमोरील गणेश खिंड उपविभाग कार्यालय
हे शिवाजीनगर विभागाच्या जुन्या कार्यालयात स्थलांतरित झालंय. तसंच रास्तापेठीतल्या मुख्य अभियंता गुणवत्ता नियंत्रण 2 कार्यालय, अधीक्षक अभियंता चाचणी आणि गुणवत्ता मंडल कार्यालय लवकरच प्रकाश भवनमध्ये स्थलांतरित होणार आहेत. त्यामुळे या स्थलांतरित झालेल्या कार्यालयाची माहिती नागरिकांनी घ्यावी असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलंय. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी गरबा आणि दांडियाची मजा लुटण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. वैविध्यपूर्ण ड्रेसला सध्या मागणी वाढते आहे. त्यातच चित्रपटातल्या ड्रेसची छाप बाजारात पडली असल्याचं पाहायला मिळत आहे. दीपिका पादुकोण हिच्या रामलीला या चित्रपटातल्या घागऱ्याची यंदाच्या नवरात्रीत चांगलीच क्रेज असल्याचं दिसते. पाहूयात. नवरात्रीच्या 9 दिवसही गरबा आणि दांडिया खेळण्याची क्रेज सध्या तरुणांमध्ये वाढत आहे. दररोज काहीतरी नवीन गाणे सध्याला रेंटवर कपडे घेण्याचा एक ट्रेंडच नवीन आलेला आहे. आपण अशाच एका दुकानात आलेलो आहोत. यांना विचारूया की यंदाचं नक्की वैशिष्ट्य काय आहे ड्रेस. नमस्कार, KB9च्या वतीने आपलं स्वागत. यंदाचं काय वेगळेपण आहे ड्रेसेस मध्ये? यावर्षी नवीन सिनेमाचे रिलीज झालेले आहेत, त्यांची सगळी धूम असल्यामुळे यावर्षी रामलीला पॅटर्न जो आहे तो अतिशय जोरात चालू आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण काचवर कवडीचं वर्क आणि विविध रंगांची त्याच्यामध्ये मिश्रण केलेलं असल्यामुळे जास्त आकर्षक ड्रेसेस ठरलेले आहेत. याच्यामध्ये कलर्सचं कसं याच्यामध्ये मोस्टली आहे? कुठल्या कलर्सला जास्त लोक कलर फक्त घेतल्यानंतर त्याच्यावर ते विविध रंगाच्या स्ट्रिप्स येतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नेहमीचे जे घागर देतात तो जो घेर होता त्यापेक्षा दुप्पट घेर यावर्षी घेतला गेलेला आहे आणि त्यामध्ये शॉर्ट पॅटर्न जो आहे तो जास्त परिणामकारक ठरलेला आहे. त्याचबरोबर आता हे रामलीला पॅटर्न तर आहेच, याबरोबर अजून दुसरा ट्रेंड आहे किंवा वेगळ्या कुठली आलेली आहे? झालरचा जो एक पॅटर्न आहे त्याच्यामध्ये विशिष्ट पद्धतीने असं हे सूर्य मारल्यानंतर हे सगळे झालर्स असे वरती उडले जाते. एकदम 4-5 लेयर्स आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर हे ग्लिटरवालं एक आहे, रात्रीच्या वेळी जास्त आकर्षक दिसतं म्हणजे. आणि हे टिपिकल राजस्थानी प्रिंट वगैरे जो आहे तो. आणि बांधणीमध्ये सर्व जे पॅटर्न्स आहेत ते बांधणी करून दोन्ही पूर्ण म्हणजे मागे पुढे सगळीकडे भरीव काम असल्यामुळे जास्त पसंत केलं जातं. साधारणतः याच्या हे जे ड्रेसेस असतात त्याच्यामध्ये कुठल्या कलरला जास्त प्राधान्य? ब्लॅक कलरला जास्त मागणी असते. त्यानंतर खरं तर मल्टी कलरला जास्त स्कोप आहे त्याच्यामध्ये. एक 2 रंगाचं कॉम्बिनेशन जे असतं त्याप्रमाणे एक खाली घेर असतो त्याला एक बेल्ट आणि वरतून जो वर्क असेल आता याच्याबरोबर असलेले जे दागिने असतात तेही काहीतरी वैविध्यपूर्ण असतात किंवा गुजराती पद्धतीचे असतात, तर ते कसे आहेत? आणि सिल्वर ऑक्सिडाईजचे दागिने आहेत. त्याच्यामध्ये बँगल्समध्ये विविध प्रकार आहेत. नेकलेस वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात आणि सर्व सेरेमनीमध्ये जे वापरले जातात त्या टिपिकल जे ज्वेलरी आहे ती सगळी यामध्ये दिसून येईल बघा तुम्हाला. हे कमरेचा बेल्ट आहे, हा कमरेसाठी चैन आहे. हेवी पायल येते त्याच्यामध्ये. नेकलेसमध्ये पण लॉंग नेकलेस, शॉर्ट नेकलेस किंवा डबल सेट्स जो आहे तो असं सगळं. एक बिंदी आणि इयर टॉप्स. त्याशिवाय व्हाईट बँगल्स वगैरे आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये दिसून येतात. त्या मागणीप्रमाणे मिळू शकतात. साधारणतः याचे रेंट वगैरे काय आहे किंवा जर तुम्ही विकत देणार असाल तर हे पॅटर्न साधारणतः किती रुपयापर्यंत? 1000 रुपयापासून याचे चार्जेस सुरू होतात आणि ते अगदी 11-12 हजारापर्यंत जसं वर्क असतात त्याप्रमाणे. नंतर रेंट सुद्धा साधारण 500 रुपयापासून जवळजवळ 1500 रुपयापर्यंत त्याचं रेंट विथ ज्वेलरी येतं. ह्याच्यामध्ये आता बरेच पॅटर्न पाहिले, पण तरी त्यातल्या त्यात कुठल्या पॅटर्नला आता हे रामलीला आहेच, त्याचबरोबर जुन्या कुठल्या पॅटर्न्सला जास्त मागणी? घेर याचा जो आहे फ्लेअर जे 2-3 लेअर्स येतात त्याला एक जास्त मागणी असते आणि सध्या याला फारच म्हणजे ही मागणी असल्यामुळे हा एक आहे. नवरात्र म्हणजे गरबा दांडियाची बहार. या निमित्तानं भाडे तत्वावर ड्रेस घेण्याची क्रेज तरुणाईमध्ये वाढते आहे. एक ड्रेस खरेदी करण्यापेक्षा वैविध्यपूर्ण ड्रेस रोज भाडे तत्वावर घेता येतात. त्यामुळे याला मागणीही तशी जास्तच आहे. रामलीला या हिंदी चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या घागऱ्याची बाजारात चांगलीच मागणी आहे. रंगीबेरंगी असलेला हा घागरा दिसायला खूपच सुंदर आहे. अनेक रंगांची उधळण घागऱ्यातून होताना दिसतेय. त्यामुळे कोणत्याही रंगांचे दागिने या ड्रेसवर मॅच होतील. या ड्रेसबरोबरच गुजराती पद्धतीचे दागिनेही भाडे तत्वावर दिले जात आहेत.
या दागिन्यांमध्ये गळ्यातले, इयरिंग्ज, कंबरपट्टा, बिंदी असे दागिने मिळतात. साधारणतः 500 रुपयांचा एक ड्रेस आणि हे दागिने भाडेतत्वावर मिळतो. रामलीला पद्धतीचा ड्रेस विकत घ्यायचा असल्यास 3,000 ते 3,500 रुपये मोजावे लागणार आहेत. नवरात्रीसाठी पिंपरी तसंच चिंचवडमधील विविध दुकानांमध्ये हे ड्रेस तरुणाईस आकर्षित करत असल्याचं दिसतंय. रुपी बँक डबघाईस आणणाऱ्यांवर कारवाई करावी, तसंच ही राष्ट्रीयकृत बँकेत विलीन करून ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती सभापती महेश लांडगे यांनी दिलाय. रुपी बँकेच्या संचालकांमधील वाद तसंच थकीत कर्जाची वसुली अपेक्षेप्रमाणे न झाल्याचं कारण दाखवत रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी 2013 मध्ये रुपी बँकेवर निर्बंध लादले. जबाबदार संचालकांवर कारवाई करण्याऐवजी ग्राहकांना 6 महिन्यातून एकदाच काढता येतील असा आदेश रिझर्व्ह बँकेने काढला. मात्र ठेवीदारांना 1,000 रुपये तेही एकदाच काढता आले, कारण त्यानंतर दर 6 महिन्यांनी हे निर्बंध वाढवण्यात आले. रुपी बँकेच्या विलिनीकरणाची केवळ चर्चा सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरात रुपी बँकेच्या भोसरी, पिंपरी, काळेवाडी, चिंचवड स्टेशन, निगडी या ठिकाणी शाखा आहेत. बँकेकडे एकूण 1400 कोटींच्या ठेवी असून शहरातील 200 कोटींच्या वर ठेवींचा त्यात समावेश आहे. त्यामुळे रुपी बँकेचा प्रश्न मार्गी काढणं आवश्यक असल्याचं महेश लांडगे यांनी सांगितलं. तसंच रुपीचं विलिनीकरण लवकर न झाल्यास आपण आंदोलन करणार असल्याचा इशाराही लांडगे यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या मनात गणिताविषयीची असणारी भीती घालवून मैत्रीचं नातं निर्माण करण्यासाठी राज्यभरात येत्या सोमवारपासून गणित यात्रा सुरू होणार आहे. त्याची सुरुवात मुंबईतल्या डॉक्टर होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातून होणार आहे. या अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सायन्स पार्कमधून पिंपरी चिंचवड शहरात उपयात्रा काढण्यात येणार आहे. राज्य विज्ञान शिक्षण संस्था, राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संस्था यांच्या सहकार्यानं ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्ट या संस्थेनं ही गणित यात्रा आयोजित केली आहे. राज्यभरातील 22 जिल्ह्यांमधील 100हून अधिक शाळांमध्ये ही गणित यात्रा जाणार आहे. त्यासाठी 4 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतून निघालेल्या या यात्रेचा कार्यक्रम सोमवारी दुपारी भिवंडी तालुक्यातील पडघा इथं होणार आहे. त्यानंतर जव्हार, मोखाडा, वेळुंजे, वाघेरा मार्गे नाशिक, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ही यात्रा जाईल. मुंबईतून निघणाऱ्या या मुख्य यात्रेप्रमाणेच पुण्यातील पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र, सोलापूर विज्ञान केंद्र, तलासरी, गडचिरोली आणि शहापूरमधील किनवली इथून 5 उपयात्राही निघणार आहेत. या सर्व यात्रांचा समारोप 1 ऑक्टोबर रोजी नागपूरच्या रमण विज्ञान केंद्रात होईल. पिंपरीतल्या हिंदुस्तान अँटोबॅटिक्स कंपनीचे प्रश्न तसंच कामगारांच्या वेतनाचे प्रश्न स्वतः लक्ष घालू असं आश्वासन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिलंय. ते पुण्यामध्ये बोलत होते. पुण्यामध्ये शहा आले असताना त्यांची भेट एचएच्या कामगार संघटनेने घेतली. यावेळी त्यांना दिलासा देऊन लक्ष घालण्याचं आश्वासन अमित शहा यांनी दिलं. या शिष्टमंडळात भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशचे जनरल सेक्रेटरी आणि एचएएमएसचे उपाध्यक्ष अण्णा धुमाळ, एचए मजदूर संघाचे सहाय्यक सचिव सुनील पाटसकर, सहसचिव संजय भोसले, रमेश जाधव, दीपक इनामदार आदी उपस्थित होते. ही भेट पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या निवासस्थानी झाली होती. चिंचवडच्या एम्पायर इस्टेटमधल्या दर्शन अकॅडमी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी वाहन चालकांना वाहतूक नियमांची शिकवण दिली. विद्यार्थ्यांनी हातात घोषवाक्य, वाहतूक प्रतिज्ञा आणि वाहतूक नियमाचे फलक घेऊन वाहन चालकांना अनेक नियम पाळावं असे आवाहन केलं. दर्शन अकॅडमी शाळेमध्ये प्रेम सेवा सप्ताह साजरा करण्यात येतोय. या निमित्तानं शाळेच्या विद्यार्थ्यांनी पिंपरीतील मोरवाडी चौकात वाहतूक नियम जनजागृती अभियान राबवलं. वाहतूक नियमांवरील फलक हातात घेऊन विद्यार्थी मोरवाडी चौकात सिग्नलला थांबले होते. वाहतुकीचे नियम पाळा, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळा, सीट बेल्ट लावा, मद्यपान करून वाहन चालवू नका, हेल्मेटचा वापर करा, नो एंट्रीतून जाऊ नका यासारख्या सूचना फलकाद्वारे विद्यार्थ्यांनी वाहन चालकांना केल्या. विद्यार्थ्यांनी स्वतः मला अभिमान आहे की मी वाहतूक नियम पाळतो या घोषवाक्याच्या पट्ट्या बनवल्या होत्या. या पट्ट्या सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांना लावून
जबाबदार वाहन चालक असल्याची जाण वाहन चालकांना करून दिली. चिंचवड इथल्या न्यू इंग्लिश स्कूलमधल्या विद्यार्थ्यांनी निरंजन तिकोणे यांचं 15,000 रुपये आणि महत्वाचं कागदपत्र असलेलं पैशांचं पाकिट प्रामाणिकपणे परत केलंय. त्यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होतंय. वळूयात राजकीय बातमीकडे. भोसरीचे आमदार विलास लांडे हे कोणत्याही क्षणी जनसामान्यांसाठी धावून जातात. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांना त्यांच्या उमेदवारीविषयी उत्सुकता असून त्यांच्या हॅट्रिकसाठी आता मतदारही पुढे सरसावले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून सुरू झालेल्या प्रचार आणि बैठकांच्या सत्रांमध्ये दिसून येत असलेल्या उत्साहानं आमदार लांडे यांनी यावेळची विधानसभा निवडणूक सोपी जाण्याचे संकेत दिले आहेत. कार्यकर्ते आणि जनतेशी चर्चा करून आपण आपल्या उमेदवारीबाबत घोषणा करू असं आमदार विलास लांडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं. त्याआधीपासूनच आमदार लांडे जनता आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत. त्यातून त्यांच्याबाबत मतदारांमधून सकारात्मक सूर चर्चेला जातोय. आमदारकीच्या काळात आमदार लांडे यांनी भोसरी मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामं केली. त्यामध्ये प्रामुख्याने भोसरीचा उड्डाणपूल, स्पाईन रस्ता, भोसरी प्रवेशद्वार, पेलासोसी अंकुशराव लांडगे सभागृह, आरटीओ कार्यालय, न्यायालयाची इमारत, आदिवासी मुलामुलींसाठी वसतिगृह, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, एमआयडीसी पोलीस ठाणे, दिघी चरोली पोलीस चौकी, भोसरी सहल केंद्र याशिवाय बफर झोनची हद्द कमी करण्यासारखी महत्वाची कामं केल्यानं सर्वसामान्यांमध्ये आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण आहे. भोसरी इथं रुबी बँकेच्या ठेवीदारांनी गुरुवारी बँकेसमोर निदर्शनं केली. त्यावेळी तिथं त्वरित पोहोचून आमदार लांडे यांनी वेळ प्रसंगी आपण ठेवीदारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरू आणि ठेवीदारांची कष्टाची ठेव त्यांना परत मिळवून देऊ असा विश्वास दिला. इंद्राणीनगर, भोसरी, लांडेवाडीतली बैठक असो किंवा शिक्षक दिन सोहळा असो, या सर्व ठिकाणी मतदारांनी आमदार लांडे कोणत्याही पक्षाकडून किंवा अपक्ष मैदानात उतरले तरी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला. काही मंडळी केवळ विरोधासाठी विरोध करत असल्यानं आमदार लांडे यांची हॅट्रिक करून आपणच अशा विरोधकांना धडा शिकवू असं आव्हानही या बैठकांमध्ये मतदार आणि कार्यकर्त्यांनी केल्यानं यंदाची निवडणूक ही आमदार लांडे यांच्यासाठी सोपी ठरण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत एकूण 12 उर्दू प्राथमिक शाळा आहेत. 5 मुख्याध्यापकांच्या बदल्यांची ऑर्डर निघाली आहे. या बदल्यांची ऑर्डर निघताच या मुख्याध्यापकांनी स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याकडे धाव घेतली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात 72 पदांची मागणी होती. त्यामध्ये राज्य शासनानं 43 बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाची ख्याती दूरपर्यंत पोहोचल्यानं रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसंच पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून परिचित आहे. या शहरात राज्याच्या कानाकोपऱ्यातले गोरगरीब वर्ग स्थायिक झाले आहेत. त्यामुळे मोठ्या आणि खासगी रुग्णालयात उपचार परवडत नसल्यानं साहजिकच रुग्णांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयात अधिक आहे. रुग्णसंख्या पाहता रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता होती. त्यामुळे 365 दिवसांसाठी राज्य शासनानं 43 बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती केली आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार देण्यासाठी पुन्हा एकदा बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम सज्ज झाली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बांगलादेशची राजधानी ढाका इथं नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आशियाई रोल बॉल स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदक पटकावलं. ही घटना जरी मोठी असली तरी पिंपरी चिंचवड शहरातून भारताचं प्रतिनिधित्व करणारा गोलकीपर अक्षय कोळपकर याच्यावर सध्या संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. भारताला सुवर्ण पदक मिळवून दिल्याचं मोठं समाधान लाभल्याची भावना अक्षयनं केबी9शी बोलताना व्यक्त केली. त्याच यशस्वी खेळाडूशी बातचीत केली आमची प्रतिनिधी अमृता ओंबळे यांनी. पाहूयात. पुण्यात सुरू झालेला रोल बॉल स्केटिंग खेळ भरपूर सराव आणि ताकद या खेळासाठी लागते. पण त्यातच करिअर करण्याच्या उद्देशानं शहरातील अक्षय कोळपकरनं चंग बांधला होता. वयाच्या 10व्या वर्षापासून खेळात आवड असल्याने याच खेळात करिअर करायचं त्याने ठरवलं. नेहरूनगर इथं स्थायिक झालेल्या अक्षयला टेल्को ग्राउंड खेळण्यास उपलब्ध झाला आहे. घराजवळ हे क्रीडांगण असल्याने अधिकाधिक वेळ त्याला ग्राउंडवर घालवता आला. त्यानंतर अक्षयनं स्केट मास्टर स्पोर्ट्स क्लबमध्ये जायला सुरुवात केली आणि इथूनच खऱ्या अर्थानं त्याला योग्य दिशा मिळाली. प्रशिक्षक शैलेंद्र पोतनीस यांनी त्याचा कसून सराव घेतला. त्याची उपजत खेळाची असलेली आवड पोतनीस यांनी ओळखून चांगला खेळाडू म्हणून घडवण्याचा मनात निश्चय केला होता. स्केट मास्टर स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळून अक्षयने स्केटिंगमध्ये सराव केला. रोल बॉल स्केटिंगच्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन मुलांना स्पर्धेची आवड आणि सवय व्हावी या विचारानं मार्गदर्शक पोतनीसांनी प्रत्येक स्पर्धेत आपला क्लब उतरवला. पुणे जिल्हा रोल बॉल संघटनेच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत अक्षय खेळला. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेत
त्यानं आपलं खेळाचं कौशल्य दाखवलं. त्यानंतर तो राष्ट्रीय स्पर्धेत कर्णधार म्हणून झळकला. ही स्पर्धा झारखंडला खेळली गेली होती. साऊथ एशियन बांगलादेश स्पर्धेत उत्कृष्ट गोलकीपर म्हणून त्याची निवड झाली. त्यामुळे भारतीय संघात जाण्याचा त्याचा राजमार्ग सुकर झाला. गोलकीपर म्हणून असलेलं त्याचं कौशल्य अक्षयनं आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्पर्धेत दाखवलं आणि सुवर्णपदक मिळवण्यात मोठा वाटा मिळवला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत पाकिस्तानबरोबर खेळताना मनात असलेली धाकधूक होतीच असं सांगत आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा ताण या स्पर्धेच्या वेळी आपण अनुभवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. ढाका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय रोल बॉल स्केटिंग संघाची जी विजयी टीम आहे ती आपल्याबरोबर आहे. यांनी सुवर्णपदक जिंकलेलं आहे. यांच्यासोबत आपण बातचीत करूया की नक्की हा अनुभव कसा होता. नमस्कार, KB9च्या वतीने स्वागत. तुम्ही नक्की कसा हे तुमचा अनुभव कसा होता आणि कशी झाली स्पर्धा? माझी फर्स्ट इंटरनॅशनल मॅच होती म्हणून मला उत्सुकता तर खूपच होती, पण त्यानंतर आम्ही कॅम्प वगैरे जेव्हा अटेंड केला त्यावेळेस बरं वाटलं की आपण इंडियन टीमसाठी शेवटी खेळतोय. इंडियाचं ट्रॅकसूट भेटणार आहे ही तर खूप मोठी गोष्ट होती आणि घरच्यांना पण खूप आनंद होता आणि प्रॅक्टिस पण भरपूर केलेली, त्यामुळं प्रेशर एवढं नव्हतं. पण मॅचेसच्या वेळेस मग त्यानंतर इंडिया पाकिस्तान फायनल जेव्हा झाली त्यावेळेस प्रेशर खूप वाढलेलं, कारण की शेवटी पाकिस्तान अपोजला होती. असं एकंदरीत माझा प्रवास असा होता. तुझं नाव सांग. माझं नाव अक्षय कोळपकर. तू काय म्हणून खेळलास? मी गोलकीपर म्हणून खेळलोय. तुझा अनुभव सांगशील, कसं खेळला किंवा कसं एक वेगळं आंतरराष्ट्रीय लेवलला जाऊन आपल्या भारताला तुम्ही हे केलं तर तुम्हाला कसं वाटतं आणि तू कसं खेळलास? एक्चुअली मैं 2011 में खेला था. ये अभी इस साल अक्षय कोळपकर खेला. बहुत अच्छा लग रहा है कि उसने खेला इस बार हमारे क्लब से कि कोई खेला, और सर है हमारे साथ सपोर्ट करने के लिए, और सर ने बहुत सपोर्ट किया है हमें. और आगे भी बच्चे हैं हमारे पास, नेशनल्स खेलने वाले, इंटरनेशनल्स खेलने वाले बहुत सारे बच्चे निकले हैं, और सिर्फ सर के वजह से हम बढ़ चुके हैं आगे. आपके ग्रुप के बारे में थोड़ा सा बताइए और आपका नाम बोलिए. मेरा नाम अखिल पिल्ले, और ये हम लोग स्केट मास्टर स्पोर्ट्स क्लब को रिप्रेजेंट करते हैं. पुटनी सर हमारा कोच है, और सर के अंडर मैं पिछले 17 ईयर से कोचिंग कर रहा हूँ. तो हमारे क्लब से मोस्टली बहुत सारे इंटरनेशनल प्लेयर्स निकले, जैसे ऋतुजा गुणवंत है, अक्षय कोळपकर है, समीर शेख है, मैं नेशनल प्लेयर्स बहुत सारे, सूर्या टट्टू है, नेशनल प्लेयर्स बहुत सारे निकले हैं हमारे क्लब में से. आप बोलिए, आपका कैसा था एक्सपीरियंस? मैंने एक्चुअली खेला था 2011 में नेशनल. तब मेरा फर्स्ट टाइम वो नेशनल था. तब मुझे बहुत अलग फील हो रहा था कि मैं नेशनल में पहुंचा हूँ. तब बहुत खुशी हुई थी, बट तब मेरा पोजीशन नहीं आया था. बट वो सब हमारे सर की वजह से हुआ. जितनी बार भी हम लोग पहुँचे, स्टेट, नेशनल, डिस्ट्रिक्ट, सब सर की वजह से हुआ है. तो आज हम लोग प्राउड करते हैं कि हम लोग पोतनी सर के बच्चे. नाम बोलो आपका. सूर्या थट्टू. यंदाचा गोलकीपर म्हणून अक्षय कोळपकर खेळलेला आहे. त्याचे थोडेसे आपण एक्सपिरियन्स जाणून घेऊयात. एक्सपिरियन्स असा होता की म्हणजे मी कीपिंग तर भरपूर वेळा केली आहे आणि मला सुरुवातीपासून पहिल्या दिवशी जेव्हा रिंकवरती आलं तर त्या पहिल्या दिवसापासून मला कीपिंग ह्याच्यासाठीच ठेवलं आहे, राखीव. आणि त्यानंतर मी हळूहळू प्रगती करत गेलो. आणि जेव्हा पहिली इंटरनॅशनल होती, पहिली मॅच होती, त्यावेळेस थोडे माझे म्हणजे मनस्थिती अशी होती की आता करू तरी काय, कारण की गोल समजा माझ्यावर केला तर ते खूप मोठं भारतासाठी बॅड लक असणार आहे. त्यामुळं मला एवढंच माहिती होतं की आपण किती काही झालं तरी गोल अडवायचे, म्हणून जेवढा प्रयत्न करू शकलो आणि तेवढा सक्सेसफुल झाला. आणि इंडिया पाकिस्तान मॅचच्या वेळेस फक्त थोडं टेन्शन होतं, बट ते पण व्यवस्थित झालं. आता तर तू यंदा भारताला रिप्रेझेंट केलं, पण तुझा प्रवास कसा होता? तू पहिल्यांदा कुठल्या वर्षी सुरुवात केली आणि तुला घरातून कसा सपोर्ट मिळाला? मी सुरुवात ॲथलेटिक्स पासून केली. ॲथलेटिक्स मी करत राहतोय ॲथलेटिक्स आत्ता पण त्यानंतर सायकलिंगमध्ये मला नॅशनल आहे. मग त्यानंतर मग मी स्केटिंगमध्ये आलो. स्केटिंगमध्ये आल्यावर मग सरांनी मला सुरुवातीला बेसिक जे असतं, पहिले स्पीड, त्यानंतर कंट्रोलिंग, मग सगळ्या सरांनी तसं शिकवलं. मग त्यानंतर मग मला गोलकीपिंगसाठी म्हणजे रोल बॉलसाठी त्यांनी तयार केलं. रोल बॉलमध्ये माझं गोलकीपिंग चांगलं होतं, त्यांनी
आणि म्हणून त्यासाठी मला गोलकीपर म्हणून ठेवलं. मग जेवढे डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल जेवढे सगळे झाले ते त्यासाठी मी गोलकीपर म्हणून ॲज अ गोलकीपरच होतो. सो बाकीच्यांना पण मग कळायला लागलं की गोलकीपर आहे, हा व्यवस्थित करतोय. मग हळूहळू मला चान्स भेटत गेले आणि आजचा म्हणजे इंडियाचा जो चान्स होता तो खूप मोठा होता. ओके. पण या ज्या खेळामध्ये तुला इंटरेस्ट कसा निर्माण झाला आणि तुला मग यातच करिअर करायचं असं तू कसं ठरवलं? बेसिकली आपण कधी पण लहानपणी जेव्हा कुठलाही खेळ खेळतो तर आपल्याला एक खेळाची आवड असते. तर मला तसं स्केटिंगची खूप आवड होती. मी पहिलीत असताना मी स्केट्स आणलेले आणि त्यानंतर मी ह्याच रिंकवरती स्केटिंग हळूहळू करत होतो. त्यावेळी मी मोठ्या मुलांना सरच प्रॅक्टिस घ्यायची, पण मोठ्या मुलांना तेव्हा बघायचो. तेव्हा मी सरांकडे प्रशिक्षण घेत नव्हतो, पण तरी त्यांना बघायचो. मग वाटायचं की आपण पण काहीतरी करून दाखवू. आणि जेव्हा आमच्या क्लबमधले इंटरनॅशनल खेळले, जेव्हा त्यांना मेडल भेटलं, त्यावेळेस मला पण वाटायला लागलं की आपण कुठेतरी कमी पडतो, आता काहीतरी केलं पाहिजे. मग त्यामुळं मी हळूहळू मग प्रगती करत गेलो. मी जेवढे होतील तेवढे मॅचेस अटेंड करत गेलो आणि त्यामुळे हा चान्स शेवटी भेटला मला. तुला काय वाटतं की घरातल्यांचा सपोर्ट किती इम्पॉर्टंट असतो? घरातल्यांचा सपोर्ट म्हणजे त्यांच्याशिवाय तर मी शून्य होतो. भरपूरसे मोठे लोक होऊन गेलेत, त्यांनी खूप माझ्यापेक्षा जास्त कष्ट केलेत. मी त्यात कुठं अजून नाही आहे, मला अजून खूप पुढं जायचं आहे. पण घरातल्यांनी म्हणजे आईवडिलांनी म्हणजे फायनान्शियल मदत खूप महत्त्वाची असते, कारण की त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. तर त्यांनी मला कधी कुठल्या फायनान्शियल प्रॉब्लेम दिसून नाही दिला. असतील मला माहीत नाही, पण दिसून तरी मला दिलेलं नाही. आणि आत्ता पुढं ते म्हणतात की तुला जे खेळायचं ते खेळू शकतो आणि शेवटी माझं करणार आहेत सगळं. माझा शब्द नाही ते सगळं बोला. बरं, शाळेचा सपोर्ट कसा होता किंवा तुला कॉलेज करतोस किंवा त्या सगळ्या गोष्टी करून हे करणं हे कितपत हे होतं आणि तुला कसा मग त्याच्यातून सपोर्ट? मी BCom करतोय बेसिकली, सो अभ्यास करायला लागतो. पण कसं आहे की एक आवड असते कुठल्याही गोष्टी. आपल्याला अभ्यास असो किंवा कुठली गोष्ट असो, आपल्याला जी आवड आहे ते आपण करून दाखवतोच. मग अभ्यास करत करत मी स्केटिंग आणि माझे जो फिटनेस वगैरे जो वर्कआउट आहे तो सगळं करतो. आणि मला काही एवढं डिफिकल्ट वाटत नाही की अभ्यास पण आहे आणि म्हणजे स्पोर्ट्स पण आहे. पण आता कसं की करिअरच्या दृष्टीने बघायला गेलं तर अभ्यास महत्त्वाचा आहे. त्यामुळं आता कॉन्सन्ट्रेशन तिकडे थोडं व्यवस्थित आता जास्त झालं पाहिजे, कारण की हे ग्रॅज्युएशनच्या वर्षात माझे हे मिस करून चालणार नाहीत. म्हणून अभ्यास पण मला व्यवस्थित ठेवायला लागला. चांगला गुरु मिळाला तर चांगला शिष्य घडतो आपण असं म्हणतो, पण तुझे गुरु कसे आहेत आणि तुला त्यांचा कसा पाठिंबा मिळतो? माझे गुरु म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी क्लासवरून जस्ट आलो घरी आणि त्यानंतर मग मी झोपलो. मग सरांनी मला फोन करून त्यांनी बोलून घेतलेलं रिंकवरती ये, आणि मग त्यांनी रिंकवरती आल्यावर मला खूप उशीर झाला होता ऑलरेडी. मग त्यांनी माझा वेगळा वर्कआउट घेतला, त्यांनी माझ्याकडून सगळं करून घेतलं आणि मग मला तेवढे रागवले पण की तू आला का नाही. मग अशातली गोष्ट आहे ती. म्हणून सर म्हणजे लहानपणापासून त्यांनी मला गाईड केलं. ते कधी म्हणजे असं वाटून देत नाही की तू लांबचा आहे, सगळे एकत्र आहेत. पण कसं शेवटी कष्ट पण आपले आहेत. मग आपल्याला कष्ट घेणं तेवढं गरजेचं. गुरु आपल्याला फक्त मार्ग दाखवून देतो, आपलं जे करायचं ते आपल्याला करायचं. म्हणून त्यांचा तर 90% त्यांचाच वाटा आहे, 10% मी जे करतोय ते. त्यामुळं 100% होत, कुठे 99-100% होत राहते ते. किती तास तू या खेळाला देतोस सध्याला? 2 तास आमचा वर्कआउट असतो डेलीचा. तर 2 तास मी 7:30 to 9 असं खेळासाठी टाइम देतो. आता तू याच्यातच करिअर करणार असं ठरवलं आहेस का, आणि याच्या पुढची तुझी वाटचाल कशी असेल? बेसिकली इंडियामध्ये बघायला गेलं तर स्पोर्ट्समध्ये करिअर नाहीच. क्रिकेटर्स फक्त करू शकतात, बाकी अदर स्पोर्ट्स म्हणलं तर नाही, त्यांना एवढं ब्राईट फ्युचर नाही. त्यामुळं मी असं तर नाही म्हणणार की पूर्ण करिअर माझं स्पोर्ट्सवरती डिपेंड आहे. माझा अभ्यास पण तेवढाच महत्त्वाचा आहे. अभ्यास मी कसं बॅलन्स ठेवलं तर माझं कुठंतरी चांगलं होणार आहे. फक्त स्पोर्ट्सवरून मला कोणी सर्टिफिकेट देऊन म्हणजे नोकरी किंवा काही देणार नाही. आणि भरपूरसे बघितले आत्तापर्यंत सर्टिफिकेट घेऊन जातात इंडियाचे, काय उपयोग होत नाही. मग त्याच्यावर डिपेंड राहून उपयोग नाही. म्हणून मला अभ्यास पण करायला लागणार तेवढं. या खेळामध्ये येऊ इच्छिणाऱ्यांना तू काय सांगशील आणि तू कसं म्हणजे सांगशील की काय करायला हवं याच्यासाठी? हा खेळ खरं तर नवीन आहे. भरपूरशी मुलं आता ह्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागलेत, पण हा खेळ अजून पण लोकांना माहीत नाही की हा खेळ नेमका कसा आहे, कसा खेळला जातो. त्यामुळं एकदा लोकांना कळालं की हा खेळ कसा आहे, मग ते त्यांच्या मुलांना पाठवत राहतील. मग त्यांनी इंटरेस्ट वाढेल मुलांचा. आणि ह्या खेळात एक की कष्ट खूप आहे, कारण की हा खेळ वाटतं तेवढं सोपं
पण आहे. आपण बघतो स्केट्सवरती कंट्रोल प्लस बॉलवरती कंट्रोल पासिंग आहे आणि मग शूट पण, म्हणून एवढा सोपा हा खेळ नाही आहे. ज्यांना उत्सुक आहे ह्या खेळात करिअर करण्याचे त्यांना खूप कष्ट करायला लागते. आणि आधीच भरपूर प्लेअर ह्या खेळात दिग्गज प्लेअर आहे, आम्ही काहीच नाही सध्या, तर दिग्गज प्लेअर त्यांना आम्हाला कुठंतरी त्यांच्या बरोबरीने चालायचं. जर गुरु मोठा असेल तर नक्कीच तो आपल्या शिष्यालाही आपल्या जवळचं पुरेपूर ज्ञान देतो, कारण पुढे जाऊन शिष्याच्या नावानं गुरु ओळखला जातो असं म्हटलं जातं. तसंच काहीसं अक्षय आणि शैलेंद्र पोतनीस सर यांच्या बाबतीत घडलं. आपल्या शिष्याची ग्रहण करण्याची क्षमता ओळखून पोतनीस यांनी त्याला खेळाचं सखोल ज्ञान दिलं. सकाळी त्याला फोन करून ग्राउंडवर बोलवण्यापासून ते त्याच्या प्रत्येक अडचणींना सामोरं कसं जायचं हे सर्व त्याला शिकवण्यात पोतनीसांनी कसर सोडली नाही. त्यामुळेच अक्षय उत्कृष्ट गोलकीपर म्हणून घडत गेला. या खेळात गोलकीपरचं काम मोठं असतं. खेळताना त्याला दुखापत होण्याची अधिक शक्यता असते, पण या सगळ्या दुखापतींकडे दुर्लक्ष करून खेळून निखळ आनंद कसा मिळवावा हे अक्षय त्यांच्याकडूनच योग्यरित्या शिकला. पहिल्यांदा आम्ही पुणे जिल्हा रोलबॉल संघटनेच्या अंतर्गत होणार आमच्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये अक्षय खेळला होता. तिथून त्याची निवड महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी झाली. राज्यामध्ये देखील सर्वोत्कृष्ट गोलकीपिंग त्यांनी केलं, त्यामुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तो महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून त्याची निवड झाली होती. तर छत्तीसगडला, झारखंड या ठिकाणी टाटानगरला या स्पर्धा झाल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलकीपर आणि महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून त्यांनी त्या स्पर्धेसाठी गेला होता. तिथून त्याची निवड ही भारतीय संघासाठी म्हणजे कॅम्पसाठी झाली होती. तो झारखंड टाटानगरलाच झाला आणि तिथून पुन्हा भारतीय संघ निवडला गेला. तो बांगलादेश येथे झालेल्या साऊथ एशियन चॅम्पियनशिपसाठी त्यांनी प्रतिनिधित्व भारताचं केलं होतं. सर, असं म्हटलं जातं की प्रत्येक खेळाडूला शिकवण्यासाठी किंवा त्याला घडवण्यासाठी एक शिक्षक जबाबदार असतो. बरोबर. तर नेमकं तुम्ही अक्षयला घडवण्यामागे कितपत कार्य केले काय सांगाल? अक्षय वयाच्या 10व्या वर्षापासून तो माझ्याकडे हा खेळ शिकतोय आणि आज त्याचं वय आहे 22. तोपर्यंत त्याला चांगल्या पद्धतीने त्याला मोटिवेट केलेलं आहे, मोल्ड केलेलं आहे आणि तो आता चांगला गोलकीपर म्हणून भारताचं नेतृत्व पुढे जागतिक स्पर्धेसाठी सुद्धा करेल अशी आशा वाटते. 2003 या खेळाची निर्मिती पुण्यामध्ये बालशिक्षण विद्या मंदिर कोथरूड या ठिकाणी झाली. हा भारतीय खेळ आहे. महाराष्ट्रामध्ये खेळाची निर्मिती झाली, पुण्यात झाली. तो मोठा अभिमान आम्हाला पहिला आहे. आणि त्या खेळाचे जनक म्हणजे एका क्रीडा शिक्षक म्हणजे राजू दाभाडे यांनी या खेळाची निर्मिती केली पुण्यामध्ये. त्यानंतर तो पुण्यातून तो खेळ आपल्याकडे पिंपरी चिंचवडमध्ये टाटा मोटर्स विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये मी आणला आणि त्यानंतर या खेळाची निर्मिती होता आज तसं पाहायला गेलं तर जगभरात हा खेळ पोहोचला. 50 देश हा खेळ खेळत आहेत आणि आज या खेळात 2003 या खेळाची निर्मिती झाल्यानंतर 2008 साली भारत पाकिस्तान सिरीज ही पुण्यामध्ये बालेवाडीमध्ये झाली होती. त्याच्यानंतर 2011 पहिला वर्ल्ड कप हा पुण्यामध्ये झाला. त्या भारतीय संघाचा मी स्वतः मार्गदर्शक होतो. त्यानंतर 2013 वर्ल्ड कप केनियामध्ये झाला, कंपाला नेरोबीमध्ये आणि त्यामध्ये भारतीय संघाची कर्णधार ऋतुजा गुणवंत म्हणून आपल्याकडची मुलगी होती. पहिली साऊथ एशियन चॅम्पियनशिप बांगलादेशमध्ये झाली, त्यावेळेला आपले सौमित्र जोशी आणि योगेश सोमण हे 2 खेळाडू खेळले. तर पहिल्या वर्ल्ड कपमध्ये अखिल पिल्ले हा तो खेळला, त्या भारतीय संघातून खेळला. भारताला रौप्य पदक पहिल्या वर्ल्ड कपमध्ये मिळालं. दुसरा वर्ल्ड कप झाला त्यामध्ये ऋतुजा गुणवंत आपली महिला संघाची कर्णधार होती भारतीय संघाची, तिला सुवर्ण पदक मिळालं. त्याच्यानंतर साऊथ एशियन पहिली झाली, तिथं ते आपल्याला भारताला सुवर्ण, आत्ता दुसरी साऊथ एशियन झाली. त्यामध्ये अक्षय कोळपकर याची भारतीय संघातून गोलकीपर म्हणून त्याची निवड झाली होती आणि त्या ठिकाणी फायनल मॅच भारत वर्सेस पाकिस्तान अशी झाली. त्याच्यामध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यामध्ये अक्षयचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. इंदिरा कॉलेजला अक्षयला सायकलिंग, रोलबॉल, ॲथलेटिक्स या खेळांची विशेष आवड आहे. अभ्यासाबरोबरच आपल्या आवडीच्या खेळात आपल्या मुलानं नैपुण्य मिळवावं असं अक्षयच्या वडिलांना वाटतं. त्यामुळे अभ्यासात इतके टक्के मार्क मिळवायलाच हवे असा आम्ही कधी अट्टहास केला नाही असं सुनील कोळवकर म्हणाले. तसंच आम्हाला सर्वांनी सहाय्य केलं, परंतु पिंपरी चिंचवड महापालिकेनं आमच्या मुलांकडे लक्ष दिलं नाही अशी खंतही त्यांनी यावेळी KB9 न्यूज जवळ व्यक्त केली. त्यामुळे यापुढे तरी पालिकेनं शहरातील अशा खेळाडूंकडे लक्ष द्यावं अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. अक्षय हा फिजिकली फिट आहे, म्हणजे मला काय सांगायचं आहे, फिजिकली फिट याचा अर्थ काय की या खेळात हा जो रोल बॉल आहे, हा गोलकीपर आहे, गोलकीपरचा मनगट सुद्धा या खेळामध्ये पिचकतं आणि ही फार मोठी रिस्क आहे. पण रिस्क घेतल्याशिवाय आज आहे ना कोणतीही गोष्ट होत नाही. आज त्याला त्या गोष्टीची आवड आहे, मला त्याबद्दल त्याचा अभिमान वाटतो आणि ते जमून गेलेलं आहे.
आणि थोडंसं रिस्क हा फॅक्टर आपण मुलांना जर असं जर प्रत्येक पालक करत बसला की मनगट पिचकेल किंवा अजून काय होईल तर ते शक्य नाहीये. देशाचं नाव पुढे जाणार नाही. हे कुणी ना कुणी करायला हवंय, त्याप्रमाणे मी करत आहे. दरम्यान अक्षयच्या या यशामुळे भारताचं तर नाव सगळीकडेच झालं, पण त्याचबरोबर अक्षयनं आपलं नाव एका वेगळ्या विक्रमात कोरलं आहे. त्यामुळे अक्षयच्या यापुढील वाटचालीस आमच्या KB9 परिवाराकडून शुभेच्छा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा KB9 न्यूज. नमस्कार.